नमस्कार. चला तर मग आजच्या या सत्राला थेट सुरुवात करूया. आज आपण एका अशा वास्तवावर बोलणार आहोत जे व्यवसाय वाढवताना प्रत्येकालाच भेडसावतं. बघा, कोणताही व्यवसाय मोठा करत असताना चांगला, खात्रीलायक कर्मचारी शोधणं, त्याला काम शिकवणं आणि मुख्य म्हणजे त्याला टिकवून ठेवणं, हे किती मोठं आव्हान असतं नाही का? सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग म्हणजेच आपले MSME जेव्हा प्रगतीची स्वप्न पाहत असतात तेव्हा योग्य मनुष्यबळाची, एका डेडिकेटेड टीमची कमतरता हीच अनेकदा प्रगतीच्या मार्गातली सर्वात मोठी अडचण ठरते. आता थोडा विचार करूया. कर्मचाऱ्यांच्या गळतीची म्हणजेच सतत लोक सोडून जाण्याची खरी किंमत नेमकी काय असते? अहो, इथे फक्त पैशांचा विषय नाहीये. यामागे वाया जाणारा वेळ आणि आपली ऊर्जा ह्याचाही विचार व्हायला हवा. सतत नवीन लोक शोधायचे, त्यांना आपल्या कामाची पद्धत शिकवण्यासाठी महिनोन्महिने घालवायचे आणि मग नेमकं काम समजल्यावर तो कर्मचारी अचानक काम सोडून जातो. हे दुष्टचक्र खरंच अत्यंत खर्चिक असतं आणि यामुळे व्यवसायाच्या मूळ उद्दिष्टांवरून आपलं लक्ष पूर्णपणे विचलित होतं. तर या समस्येवर तोडगा काय? आजच्या या विश्लेषणामध्ये आपण एका अत्यंत प्रभावी उपायाची 6 महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये चर्चा करणार आहोत. MSME समोरील नोकर भरतीचे आव्हान, कामावर आधारित पदवीचा एक नवा उपाय, काम आणि अभ्यासाचा उत्तम समतोल, खर्च आणि वेळेची बचत, आपली कंपनी संस्कृती आणि कर्मचारी टिकवून ठेवण्याचे फायदे आणि शेवटी एका भक्कम भागीदारीचे 3 अगदी सोपे टप्पे. हा एक असा खात्रीशीर मार्ग आहे ज्यातून पारंपरिक खर्चाचा बोझा न वाढवता एक उत्तम टीम बांधता येते. चला, आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यापासून सुरू करूया. MSME नोकर भरतीचे आव्हान, एक सातत्यपूर्ण अडथळा. जे लोक आपला व्यवसाय वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांच्यासमोर नेमकं काय वाढून ठेवलंय? सध्याच्या नोकर भरतीमध्ये प्रामुख्याने 3 वेदनादायी गोष्टी आहेत. पहिली गोष्ट, आजकाल अनुभवी लोकांना त्यांच्या मार्केट रेटनुसार कामावर ठेवणं म्हणजे खिशाला खूप मोठी झळ असते. बरं, नवीन किंवा फ्रेशर्स घेतले तर त्यांना कामाची सवय होण्यासाठी आणि प्रत्यक्ष उत्पादक काम सुरू करण्यासाठी म्हणजेच रॅम्पअप करण्यासाठी खूप महिने लागतात. आणि सगळ्यात वाईट म्हणजे ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर काम हातात बसल्यावर हे लोक लगेच दुसरीकडे निघून जातात. या 3 गोष्टींमुळेच नेहमीची नोकर भरती आपल्याला अक्षरशः थकावून सोडते. म्हणूनच आपण वळतोय दुसऱ्या विभागाकडे. या सगळ्यावर एक नाविन्यपूर्ण उपाय म्हणजे कामावर आधारित पदवी, BBA ॲट वर्कप्लेस. आता हे BBA ॲट वर्कप्लेस नेमका काय आहे? तर या सर्व आव्हानांवर मात करण्यासाठी उभारलेला हा एक भक्कम पूल आहे. ही काही फक्त 4 भिंतीत बसून मिळवण्याची नेहमीची पदवी नाही. हा प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणासाठीच डिझाईन केलेला उपक्रम आहे. आणि याची विश्वासार्हता बघा. हा जगातील सर्वात मोठ्या विद्यापीठांपैकी एक असलेल्या IGNOU आणि शिक्षण क्षेत्रात 2 दशकांचा मोठा अनुभव असलेल्या MKCL यांचा हा संयुक्त कार्यक्रम आहे. हा 3 वर्षांचा BBA इन सर्व्हिसेस मॅनेजमेंट पदवी कार्यक्रम आहे. यात विद्यार्थ्यांना थेट कामाचा अनुभव मिळतो आणि तुम्ही त्यांना दरमहा एक स्टायपेंड देता. ही विश्वासार्हता या योजनेचा पाया आहे. पण मग यात विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा आणि कामाचा मेळ कसा बसतो? चला, तिसऱ्या विभागात याची दैनंदिन कार्यपद्धती समजून घेऊया. हा भाग खरंच खूप मनोरंजक आहे बरं का. आपल्या व्यवसायात अडथळा न येता हा इंटर्न रोजच्या कामात कसा मिसळून जातो? तर बघा, हे विद्यार्थी दररोज तब्बल 7 तास तुमच्याकडे प्रत्यक्ष आणि उत्पादक काम करतात. कॉलेजला जायचंय म्हणून कोणतीही सुट्टी मागायची झंझट नाही. तुमची कामाची वेळ संपली की मग ते MKCLच्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवर त्यांच्या सोयीच्या वेळेत अभ्यास करतात. आणि हो, आठवड्यातून फक्त 2 तासांचे एक चिंतन सत्र किंवा रिफ्लेक्शन सेशन असतं. थोडक्यात सांगायचं तर तुमच्या व्यवसायाच्या दैनंदिन कामात 0 व्यत्यय. आता या आठवड्यातून एकदा होणाऱ्या 2 तासांच्या चिंतन सत्राबद्दल थोडं सांगतो. यात इंडस्ट्री मेंटॉरची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. हा मेंटर म्हणजे तुमच्याच कंपनीतला एखादा अनुभवी व्यावसायिक असतो. तो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. MKCLच्या ऑनलाईन अभ्यासक्रमातील सिद्धांतांची तुमच्या व्यवसायाच्या प्रत्यक्ष वास्तवाशी सांगड घालण्याचं काम हे मार्गदर्शक करतात. हे केवळ पुस्तकी ज्ञान राहत नाही, तर ते प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी रोज घडणाऱ्या घटनांशी जोडलं जातं हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता वळूया चौथ्या आणि व्यवसाय मालकांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे. खर्च आणि कामाच्या गतीचे फायदे. आपला परतावा किती? शेवटी व्यवसायात आर्थिक नफा आणि गुंतवणुकीवरील परतावा अत्यंत महत्त्वाचा असतोच. आता हा फरक पहा. एका बाजूला आपली पारंपरिक भरती, जिथे तुम्ही बाजारातील पूर्ण दराने भरभक्कम पगार देता आणि तरीही तो कर्मचारी कामात रुळेपर्यंत अनेक महिने जातात. आणि दुसऱ्या बाजूला आपले BBA इंटर्न्स. इथे तुमची गुंतवणूक फक्त एका स्टायपंडच्या स्तरावरची असते आणि विशेष म्हणजे हे विद्यार्थी पहिल्याच दिवसापासून तुमच्या व्यवसायासाठी उत्पादक काम करायला सुरुवात करतात. हा फरक डोळे उघडणार आहे नाही का? यापुढचा 5वा विभाग माझ्या मते सर्वात महत्त्वाचा आहे,
कर्मचारी टिकवून ठेवणे आणि कंपनीची कार्यसंस्कृती. हा आकडा खूप काही सांगून जातो. 3. MSMEसाठी हा सर्वात मोठा दीर्घकालीन फायदा आहे. या उपक्रमातील विद्यार्थी पूर्ण 3 वर्षांसाठी एकाच कामाच्या ठिकाणी बांधले जातात. एकदा विद्यार्थ्याची तुमच्याकडे नोंदणी झाली की तो त्याची पदवी संपेपर्यंत कामाचं ठिकाण बदलू शकत नाही. म्हणजे मगाशी आपण जी कर्मचाऱ्यांच्या गळतीची, ॲट्रिशनची मोठी समस्या पाहिली ती इथे मुळापासूनच सुटते. सलग 3 वर्षे काम केल्यामुळे हे तरुण तुमच्या कंपनीच्या वातावरणाशी पूर्णपणे एकरूप होतात. तुम्ही त्यांना तुमच्या कंपनीच्या संस्कृतीनुसार घडवू शकता. त्यांना वेगवेगळ्या विभागांमध्ये फिरवून कामाचा सर्वंकष अनुभव देण्याची मुभा तुम्हाला असते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया कामगार कायद्यांचे पूर्णपणे पालन करणारी आहे. यात कोणालाही कायमस्वरूपी नोकरी देण्याची सक्ती तुमच्यावर नसते. पण विचार करा, 3 वर्षानंतर जेव्हा ते पदवीधर होतील तेव्हा तुमच्याकडे शून्य रॅम्पअप वेळेसह तुमच्याच कंपनीचा 3 वर्षांचा अनुभव असलेले थेट पूर्णवेळ कर्मचारी उपलब्ध असतील. आणि हो, यासोबत मिळणारा आणखी एक भारी बोनस आपण अजिबात विसरू शकत नाही. या BBA कार्यक्रमाच्या अभ्यासक्रमात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI टूल्सचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिलेलं आहे. म्हणजे काय? तर हे इंटर्न्स ऑटोमेशन, डेटा विश्लेषण आणि कस्टमर सर्व्हिसमध्ये AIचा वापर करून तुमच्या कामात कमालीची आधुनिक कार्यक्षमता आणू शकतात. सेल्स असो, HR असो की फायनान्स, अशा सर्वच ठिकाणी हे AI सक्षम टॅलेंट मिळणं हा आजच्या काळात एक खूप मोठा गेम चेंजर ठरू शकतो. तर मग 6वा आणि शेवटचा विभाग, भागीदार होण्याचे 3 सोपे टप्पे. सहभागी कसं व्हायचं? जे व्यवसाय इंटर्नशिप प्रोव्हाइडिंग पार्टनर बनण्यासाठी तयार आहेत त्यांच्यासाठी ही प्रक्रिया अतिशय सोपी आणि झटपट आहे. फक्त 3 टप्पे आहेत. पहिला टप्पा, MKCL टीमशी संपर्क साधून तुमची इच्छा व्यक्त करणं. दुसरा टप्पा, एका भागीदारी करारावर म्हणजेच MOUवर स्वाक्षरी करणं. आणि तिसरा टप्पा, इंटर्न्सची भरती करून हे चक्र सुरू करणं. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, पूर्ण नियंत्रण तुमच्याच हातात असतं. इंटर्न्सचं स्टायपेंड तुम्ही तुमच्या स्वतःच्या क्षमतेनुसार आणि कंपनीच्या धोरणांनुसार ठरवू शकता. एकदम पारदर्शक आणि सोपं. जाता जाता एका अत्यंत विचार करायला लावणाऱ्या मुद्द्याकडे लक्ष वेधू इच्छितो. या स्तरावरील कौशल्य विकास ही केवळ व्यवसायाची गरज नाही, तर ती एका मोठ्या राष्ट्रीय प्राधान्याचा भाग आहे. खरे ना? जेव्हा एखादा MSME स्वतःच्या भरती प्रक्रियेत यशस्वी होतो तेव्हा तो अप्रत्यक्षपणे आपल्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेलाच मोठं बळ देत असतो. विचार करा, जर एका सुव्यवस्थित योजनेतून तुमच्या व्यवसायाची प्रगती आणि युवा पिढीचा विकास या दोन्ही गोष्टी एकाच वेळी साधता येत असतील तर या प्रक्रियेचा भाग होण्यापासून तुम्हाला कोणती गोष्ट रोखू शकते? हा प्रश्न नक्कीच विचार करण्याजोगा आहे. यावर नक्की विचार करा.